नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कॉस्मॉस जेल सॉलिटेअर घोडबंदर रोड ठाणे इथे राहणाऱ्या रीत सुजय गुप्ते या वहिनींना भेटूया आणि बोलतं करूया, ऐकूया गुप्ते कुटुंबाची प्रेमकथा. तसे इथे घोडबंदरमध्ये उंच उंच मनोरे झालेत, तसा प्रेमाचा मनोरा त्यांनी कसा रचला बघूया. चला बोलतं करूया गुप्ते कुटुंबा. नमस्कार. घ्या उखाणा. हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी सुजयरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. वा 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 वा. तुम्ही बर्फ हिमालयाच्या पर्वतावर घेतल्याबरोबर इतक्या जणींनी राशी म्हणाल्या. द्या ओळख करून सगळ्यांनी. हा, हे माझे मिस्टर सुजय, ही माझी आई सासू, नमस्कार. ही माझी नणंद, नमस्कार. हे चुलत भाऊ, नमस्कार. ही वहिनी त्यांची मिसेस, ही माझी वहिनी, नमस्कार. ह्या मावशी, नमस्कार. त्या नंदेची मुलगी, नमस्कार. नमस्कार. ही मावशी, त्या मावशीच्या नणंद, त्या आमच्या फॅमिली फ्रेंड, हे दोघं पण आमचे फॅमिली फ्रेंड. नमस्कार. नमस्कार. ही माझी मुलगी, बरं. मामा हाय कर, असू द्या. ही यांची मुलगी. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 शाळा कुठली? शाळा वागळे एस्टेट आहे इकडे. ठाणा? हा, ठाण्यात. तुमचं बालपण ठाण्यातलं? हो हो, बॉर्न अँड बॉटअप ठाण्यातच. तुमचं? माझं पण इकडचंच, ठाण्यातलंच. शाळा माझी लिटिल फ्लॉवर इंग्लिश हायस्कूल बर, वर्तक नगरला आहे, ठाण्यातच. वर्तक नगर. आणि तुमची? वागळे एस्टेटला. जर लांब होती. हो ना, पण व आहे कॉमन. घरी कोण कोण होतं? तरी आई वडील एक्सपायर झाले 2008ला. आई आहे, मोठा भाऊ आहे, वहिनी आहे, ताई आहे, पुतणे आहे. आणि तुमच्या घरी कोण होतं? माझ्या घरी आई, बाबा, भाऊ, वहिनी, त्यांची 4 मुलं, 2 बहिणी होत्या. असं सगळं कुटुंब. आणि कॉलेज? कॉलेज इथेच ठाण्यातच. कुठलं? कोपरीला केबी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स. बरं. तुमचं? मी BA केलंय ज्ञानसंधा कॉलेजमधनं. आणि मग कसं काय, कुठे? आम्ही ऍक्च्युली नेबर्स होतो. ह्याच्या पुढे एक सोसायटी आहे ऋत्विनक्ले म्हणून, तिथे आम्ही नेबर्स होतो. हे बाजूच्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरवर आणि मी 5th फ्लोअरवर राहायची. तर आम्ही 2004 पासून ओळखतो एकमेकांना. काय हो, कसे हो? तीच खेळताना वगैरे बघून ओळख झाली. कितवीत मित्रमैत्री होता खेळताना तुम्ही? 10वी मध्ये. हा, मग आम्ही खेळता खेळता फ्रेंड्स होतो. सगळे फ्रेंड्स यायचे एकत्र, आम्ही सगळे खेळायचो. गरबा, दांडिया नवरात्रीच्या वेळेला. वा. आणि मग अशाने ओळख झाली. आणि घरात गरबा सुरू झाला? मी घरी जायची त्यांच्या? हा, ह्यांच्या घरी. मग तिथे गप्पा गोष्टी सगळ्यांबरोबर, ह्यांच्याबरोबर. आणि मग अशाने एकमेकांना आवडायला लागलो. काय झालं? काही नाही, असंच म्हणजे बोलणं वगैरे झाले एकमेकांशी आणि मग आवडायला लागलो हळूहळू. मग त्याच्यानंतर आम्ही प्रपोज पण अशा प्रकारे केलं की आम्ही डायरीमध्ये लिहून दिलं. डायरी? हा, एक छोटीशी डायरी होती. कितवी तो? 10वी मध्ये असताना. 10वीत? काय दिलं होतं डायरीत? डायरीमध्ये प्रपोज केलं होतं, आय लव्ह यू म्हणून. असं डायरेक्ट लिहिलं होतं? म्हणजे आवडायला लागलो होतो, कळलं होतं, हा. पण तेवढं बोलायचं राहिलं होतं. मग ते बोलता नाही आलं म्हणून लिहून दिलं. मग तुम्ही डायरी घेऊन गेला? हो, ह्यांनी दिलं, पण मला म्हणाले आता वाचू नको काय लिहिलंय ते, घरी जा वाच, आणि जर तुला नाही पटलं तरी माझ्याशी बोलायचं सोडू नकोस, बोल माझ्याशी आणि काय असेल ते उत्तर दे. म्हटलं ठीक आहे, बघते. तुम्ही किती मजल्यावर राहायचे? मी 5th फ्लोअरवर आहे, 5व्या माळ्यावर. तुम्ही? ग्राउंड फ्लोअरला. वरनं डायरी टाकली नाही ना खाली? नाही, बाजूबाजूच्या बिल्डिंग होत्या ना. मग काय झालं? मग काय, मी घरी गेले, वाचलं ते, आणि आवडत होते हे पण मला, त्यामुळे नाही बोलायचा तर प्रश्नच नव्हता. मी पण रिप्लाय दिलं त्यांना त्याच डायरीत. आणि आमचं असं ठरलं की काय असेल ते आपण लिहून एकमेकांना विचारू, आणि उत्तर मिळालं की ते फाडून टाकूया. मग उत्तर हो हो मिळत गेले. जे काही विचारायचं होतं फाडून टाकले. अशा याने ती डायरी अजूनही जपून मी ठेवलेली आहे. पण पानं आहेत का? पानं नाही आहेत त्याच्यात, कारण फाडून टाकली. त्यांचं उत्तर मिळालं ना एकमेकांना. हे साधारणतः तुमचं प्रेम किती वर्ष सुरू? 2004 पासून? हा, 10 वर्ष. 10 वर्ष. 10 वर्ष. आणि मग घरी कसं कळलं?
घरी त्याच वेळेला कळलं होतं ना, नाही, जेव्हा पण लग्नाचं कसं काय? लग्नाचं कसं झालं की तेव्हा आम्ही लहान होतो आणि मग वय पण नव्हतं लग्नाचं, शिक्षण होतं, सगळं होतं, यांना पण नोकरीवर लागायचं होतं वगैरे. त्याच्यानंतर मग जेव्हा वय झालं, म्हणजे मी ग्रॅज्युएट झाले, ते ग्रॅज्युएट झाले, जॉबवर लागले, हे मी मग ह्यांच्यासाठी बघायला लागले. म्हणजे आई म्हणाली की आता चला आपण लग्नाचा विषय काढूया. मुली बघूया. हा, तेव्हा आईला माहित नव्हतं मुलाने मुलगी बघितली आहे. नाही माहिती होतं आईला पण तरी सुद्धा एक की चला बघूया. मग शेवटी आईच म्हणाली विचारूया आणि मग असं जमलं. तुम्ही घरी सांगितलंच नाही की या मुलीबरोबर मला लग्न करायचं? सांगितलं तर नव्हतं मी, कारण मी असा विचार केला होता की घरचे जे बोलतील तिच्यावरच मी लग्न करीन, असं म्हणजे मी ठरवलं होतं. घरचे यांचंच नाव घेतील असं वाटलं होतं? हा, हेही मला वाटलं होतं आणि तसंच झालं. तसंच झालं. कारण घरच्यांना सुद्धा आवडायची ना, घरी येणं जाणं वगैरे होतं. म्हणजे तुमच्या घरी काय प्रतिक्रिया होती? माझ्या घरी एक्सेप्ट नाहीच केले, आजही नाही केलेलं आहे. नाही केलेलं आहे. 4 वर्ष झाली नाही? 4 वर्ष झाली. आई माझी गेली 2016 मध्ये. वडील आहेत पण तेही बोलत नाही. भाऊ आहे, वहिनी आहे, इथेच राहतात पण अजूनही कोणी बोलत नाही माझी. नाही एक्सेप्ट केलंय. दिसतात वगैरे पण काही बोलत नाही कोणी. तुम्ही प्रयत्न केला? हो, बाबांची फोनवर बोलायचं वगैरे प्रयत्न केलं. आई गेली तेव्हा पण केला होता फोन वगैरे, पण नाहीच, तिथून नाही बोलणं होतं. बहिणी वगैरे बोलतात, बहिणी आहेत कॉन्टॅक्टमध्ये सगळ्या. जेव्हा आई गेल्या तेव्हा तुम्ही गेला होता? नाही, त्या गावी गेल्या आणि मला जाता नाही आलं त्यावेळेला, कारण ही खूप लहान होती, छोटी, तर मला एवढ्या लांब जाता नाही आलं त्यावेळेला, म्हणून मी नाही गेले. पण त्याच्यानंतर सुद्धा बाबांशी कधी बोलणं? प्रयत्न खूप असतात पण बाबा नाही बोलत. पण लग्न कसं पळून म्हणजे असं मी आमचं लग्न जानेवारीमध्ये झालं, तर हे आमचं ऑक्टोबरमध्ये ठरलं की आता आपल्याला लग्न करायचं. मुहूर्त वगैरे बघितलं, सगळं झालं. मग त्यावेळेपासून मी घरी सांगितलं बाबांना की असं असं सुजय म्हणून, मी सगळं सांगितलं, सुजयचं प्रोफाईल दाखवलं, सगळं केलं की मला सुजय बरोबर लग्न करायचंय. तर आधी त्यांनी होकार दिला. नंतर माझा भाऊ जरा असा आहे की त्याला नाही आवडत, अजूनही त्यांनी नाही एक्सेप्ट केलंय. त्यांनी सांगितल्यावरनं मग ते काय माहिती काय झालं, आणि मग त्यांनी जे होकार होतं ते नाही म्हणाले. आणि त्याच्यानंतरपासून असं झालं की नाही, तुला कोणाबरोबर करायचंय त्यांच्याबरोबर कर, पण सुजयबरोबर नाही. मग त्यांना समजावलं की काय वाईट आहे, सगळं चांगलं असं तसं, पण शेवटी नाहीच म्हणाले ते. मग नंतर मी त्यांना म्हटलं पण मी करीन लग्न तर मी त्याच्याशीच करीन, नाहीतर मी लग्न नाही करणार. आधी 16th आम्ही रजिस्टर्ड केलं आणि मग 19th पण तुम्ही एकट्या आला घरातून निघून? हो, असं झालं की मी बाबांना सांगितलं की मला करायचंच आहे लग्न, काय ते तुम्ही सांगा मला, पण ते नाहीच शेवटी. आणि मग एक अशी वेळ आली, ते म्हणाले की तुला जर करायचंय तर तू तुझं कर, मी ह्याच्यात पडणार नाही, असं त्यांचं झालं बोलणं. ते म्हणाले तू जा आणि तू कर, तुला काय करायचंय ते. मग शेवटी निघून आले आणि मग केलं. पळून आले असं बोलता नाही येणार. निघून आले. हा, आज मिस करता? हो, मिस करते. फोन करून बोलण्याचा प्रयत्न कधी? नाही उचलत फोन, नाही बोलत. तुम्ही कळलं मी आहे तर फोन कट करतात. तुम्ही प्रयत्न केला? प्रयत्न म्हणजे मीच सांगत असतो हिला, म्हणजे तू तुझ्याकडनंच पहिले सुरुवात कर, कारण माझ्यावर बोलणं वगैरे काहीच नाही आहे त्यांचं. आणि तिचा भाऊ वगैरे पण मला जेव्हा बघायचा तेव्हा रागानेच बघायचा, म्हणजे असं होतं. म्हणजे तुझ्याकडनं जर होत असेल, बोलणं वगैरे चालू होत असेल तर मला काही हरकत नाही, मीही बोलीन. म्हणजे संबंध आपण चांगलेच ठेवू. असं होईल, कधीतरी होईल. खूप बरं होईल. नाही, खूप बरं होईल, नाही होईल, आणि नक्की लवकरात लवकर होईल अशी आशा करूया. थँक्यू. पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. घ्या, 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. चार संधी आणि त्यामध्ये 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू तुम्हाला मिळणार. वेळ सुरू झाली. द्या माझ्याकडे. बघू की बदलताय. नाही बघा. 500 रुपये. ₹20. आता 2 संधी आहेत. 1 रुपया मिळाला पाहिजे. 5 रुपये. आता एकच संधी आहे. 1 रुपया मिळाला तर या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळणार. कोणी मदत करू शकतो का? करा, सगळे मदत करू शकतात. बदलायचंय का? नाही, नको. हा,
नको राहू दे. बघा मी विचारतोय, बदलायचं असेल तर एक संधी द्यायला तयार आहे. असू दे. 100 रुपये. हा पण रुपया होता कुठे तो तरी बघूया. आता तुम्ही बोलायचंय. काय नाही, सुनबाई छान आहे. हो ना. हो. प्रश्नच नाही. म्हणजे दोन्ही सुना खूप सुंदर आहेत. मला काही करून देत नाहीत घरात, हो अजिबात नाही. का तुम्ही हातात आणून देतात. मला सवय करायची तर मला सांगते मी त्यांना की मला आता करून द्या घरामध्ये. नाही. हात नाही, अजिबात नाही. का तुम्ही तुम्ही- चांगलं करत नाही म्हणून? नाही आता त्यांचं असं म्हणणं नाही. की- नाही, आईला आता त्यांचं त्रास असं नको म्हणून. त्या म्हणतात त्रास नको म्हणून, पण मला ती सवय आहे पूर्वीपासून काम करायची, जॉब करायची. मी 4 वर्ष झाले रिटायर झाले. मी तुम्हाला आराम TMC करायला सांगतात. हा ना, आराम किती 2 करायचा. सुना मस्त आहेत. खरंच हो की सुंदर नाही? आहेत. आराम करा. माझ्या मुली आहेत त्या. हो ना. खरंच. पण हे माहिती होतं तुम्हाला काय? नाही नाही, अजिबात माहिती नव्हतं मला. बिल्डिंगच्या खाली. यायची ती आमच्याकडे संध्याकाळच्या वेळेला तिच्या भाच्याला घेऊन यायची रोज. कारण हा माझा नातू, तर त्याच्याबरोबर तो खेळायचा. पण असं वाटलं नाही कधी की असं ह्याचं असेल. नाही ना. आणि नंतर मग मी आता रिटायर व्हायच्या आधी त्याला मी म्हटलं की अरे तुझे बाबा असते तर म्हटलं आता इतके वर्ष तुला ठेवला नसता. कारण मोठ्या लेकाचं माझ्या 23 वर्षाचा होता तर लग्न केलं, त्याच्यामुळे हा एवढा मोठा मुलगा आज आहे. तर ह्याला मी म्हटलं मी तुला मुली बघते. मला ह्या नातवंडांनी मला ते कम्प्युटरवरती शिकून ठेवलं होतं. मुली कशा मुली बघायच्या. कशा बघायच्या, की आजी हे इकडे क्लिक कर म्हणजे तुला ह्या सगळ्या मुली दिसतील, मग कुठची आवडेल तिथे तू हे कर. आणि हा मी संध्याकाळी बसायची शाळेतनं आल्यानंतर. मग हा ऑफिसमधनं आल्यावरती मी बसलेली बघायचा, तर मला म्हणतो तुला काही उद्योग नाही, तू त्या मुलीच बघत बस. तर मी म्हटलं अरे ऑलरेडी त्याने बघितली हा, होती. हे मला माहिती नव्हतं ना. हो. पण सांगितलं नाही तुम्ही तेव्हा? नाही, त्यांनी मला सांगितलंच नाही. आणि मग शेवटी मग मी ह्या मोठ्या सुनबाईला आणि माझ्या लेकीला सांगितलं की अगं बाई त्याचं कुठे काही असेल तर बघा आपण करून देऊ ना. तेव्हा मग त्या दोघींनी त्याला विचारल्यानंतर मग तो त्यांना सांगतोय. पण पण मला आता नाही सगळं सांगितलं. व्यवस्थित आहे. एकदम मस्त, छानच, सुंदर. अजून कोण बोलणार? काही नाही, खूप छान आहे, प्रेमळ आहे, मनमिळाऊ आहे. मला हे अंदाज आधीच आलं होतं. तुम्ही कुठे पकडलं होतं त्याला? ती घरी यायची, आम्ही मैत्रिणी होतो. असेच फ्रेंड मैत्रिणीसारखे झालो. होतो. ती यायची घरी, आम्ही गप्पा मारायचो. पण ते असे खेळता खेळता गेम खेळायचे, खेळता खेळता त्यांच्या नजरा या व्हायच्या, तेव्हाच कळलं की तेव्हा याच्यात काय. त्यांनी गेम केला होता. छान आहे आता मग छान. दोघेही व्यवस्थित. दोघंही. बरं आता मला सांगा, क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला? आता मी क्षमा तर माझ्या आई वडिलांना मागणार की त्यांच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं मी, त्यांना दुखावलं. ठीक आहे, मी दुखावलं, पण आज मी खूप खुश आहे हे बघून तरी त्यांनी आता एक्सेप्ट करावं. आणि धन्यवाद माझ्या सगळ्या घरच्यांना की नेहमी माझी साथ दिली, नेहमी मला सांभाळून घेतलं. काही चुका गोष्टी काही झाल्या तरी मला सांभाळून घेतात. थँक्यू सगळ्यांना. तुम्ही? सॉरी, मला जर बोलायचं झालं तर मी आईला वगैरेच सॉरी म्हणजे बोलीन. कारण बऱ्याचशा काही गोष्टी अशा होऊन जातात की ती मायेने वगैरे काही सांगत असते आणि मी म्हणजे बऱ्याच वेळेला लक्ष देत नाही त्या गोष्टीवरती. आणि थँक्यू आईला परत, आणि वाईफला, माझ्या ताईला, वहिनीला, भावाला, सगळ्यांनाच थँक्यू. का तर त्या लोकांनी मला बराच सपोर्ट केला ज्या वेळेला लग्न करायचं होतं त्यावेळेला सुद्धा, आणि आताही म्हणजे पूर्ण सपोर्ट करतात मला. त्याच्यासाठी मी थँक्यू म्हणेन. जर आजचा भाग या माऊलीच्या घरचे बघत असतील तर त्यांना काय सांगा? मी एक रिक्वेस्ट करतो की प्लीज तिला तुम्ही एक्सेप्ट करा आणि आपण मिळून मिसळून व्यवस्थित राहू इकडे. सगळं सुख आहे, सगळं आहे, सगळं आनंदाचे दिवस आहेत, पण कुठेतरी ती माऊली आपल्या माहेरच्यांना मिस करते, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मोठ्या मनानं असं मी म्हणेन, जे झालं ते झालं, पण आता छान आहे, सगळं आनंदात आहे, सुखात आहे. कुठेतरी ती कमी आहे तुमच्या आशीर्वादाची, ती द्या. अजून काय पाहिजे? मुलगी सुखात आहे, आनंदात आहे. त्याच नोटवरती मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनींना मिळते आहे मेगा बॅग. वेळ 2 मिनिटाची आहे. 11 वस्तू आणायचे. सोपं वाटलं तरी खूप कठीण काम आहे. आणि अक्षर आहे र.
आम्ही मदत करू शकतो. सांगा ते आणि रव्याचं पीठ, रवा आण रवा पिठाच्या डब्यात. लवकर 2 मिनिट आहेत. काय काय अजून रवा, रुमाल. 20 सेकंद झाली. रवर ना काय 42 सेकंड झाले. अरे रवा कुठे आहे? रवी रवी रबर, रवी, रंग, 1 मिनिट पूर्ण झालं. रिंग, रिंग, रबर कुठे आहे? कुकरची रिंग. रेनकोट. रांगोळी. रेनकोट टाऊनच्या कपाटात. रेनकोट एकदम खाली व्हाईट कलरचं. 30 सेकंद राहिली. रुई, रुई देवघरात. रिंग, 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 रिंग काढ, रिंग काढ, रिंग. 20 सेकंद राहिली. 20. रिंग आहे, रिंग काढ. असू दे असू दे असू दे असू दे. कळली जा. रजाई घेऊन ये, रजाई. 20 सेकंद राहिली. रुपया रुपये. रुपये घे, रुपये. ब्लॅक पॅन्ट, माझ्या ब्लॅक पॅन्टच्या खिशात रुपये, रुपये घे. रांगोळी. आणला 10, 9, 8, 7, 6, रुपया घेऊन ये, रुपया. 5, 5 तुझे 4. 3. थांब दोन. झालं. वेळ संपली. सांगा काय काय आणलं. ही रिंग 1, कुकरची, रिमोट, रिमोट 2, रुमाल. रुमाल 3, रबर, 4, रुई, 5, रुपया 6, आणि राई, राई 7, रजाई, 8. रंग. कुठला रंग काहीतरी उगाच. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेट. धन्यवाद. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेट. 3 अपेक्षा. ते जसे होते हं. तसेच कायमचे राहा. म्हणजे बदललेले दिसत आहेत. नाही बदलले नाहीत, तसेच राहा हीच काय हो? अपेक्षा आहे. मान्य. हा, मी आहे तसंच राहणार. हा, हा. दुसरी अपेक्षा. पुढच्या महिन्यात टूरला न्या. सुट्टी आहे. नाही, कुठे सांगेल तिकडे नाही. कुठेही चालेल. बोलून घ्या पटकन. दुबईला जाऊया. घाम फुटलाय बघा त्या वाळवंटात गेल्यासारखा आत्ताच. बरोबर, घेऊन जा कुठेतरी चांगल्या हो, ठिकाणी. नक्की, नक्की. तिसरी अपेक्षा. असंच सगळ्यांचं ऐकत राहा कायमचं. आणि करा मनाचं. हो. नाही हो काय? करतात ते, सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे करतात ते. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझी हिच्याकडनं एक अपेक्षा अशी आहे की तिने राग सोडावा, कारण आम्हाला राग खूप येतो. म्हणजे कधी कधी हा, दुसरं राग कमी करायचा. नक्की दुसरी प्रयत्न अपेक्षा. करेन. दुसरी अपेक्षा अशी आहे की बऱ्याच वेळेला हिचा कॉन्फिडन्स लगेच लो होतो, तर तो तिने कॉन्फिडन्स लेवल तिची जी आहे तीच ठेवावी. म्हणजे कधी कमी नको करूस कॉन्फिडन्स. म्हणजे ज्या गोष्टी करायच्या असतील त्या अगदी कॉन्फिडन्सने कर. म्हणजे बऱ्याच गोष्टी ती ठरवते की या करायच्या आणि अचानक म्हणते की नको जाऊन दे. कशामुळे कमी होतो. तिला स्वतःलाच असं वाटतं की मी नाही करू शकत. ते हेच माझं असं म्हणणं आहे की तिने करावं, कारण मी तिला एनकरेज करायला आहेच. तिसरी अपेक्षा अशी आहे की कामाला वगैरे लागून खूप पुढे जावं. तिची इच्छा अशी आहे की तिने बाहेरगावी जाऊन काम करावं. तर माझी अपेक्षा अशी आहे की जो तिने विचार केलाय तो तिने पूर्णपणे त्याला पूर्ण करावा. ही माझी अशी अपेक्षा आहे. छान अपेक्षा आहेत त्यांच्या. हो ना. हो, होणार ना. होईल नक्की. दोघांनी एकमेकांबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण हो. आजपासून खात्री आहे वहिनींचा रागही कमी होणार. नक्की. आणि पुढच्या महिन्यातच दुबई म्हटलंय, पण कुठे जातात. जिथे कुठे जाणं शक्य आहे तिथे जाऊन मस्तपैकी आनंदाने सुट्टी सुद्धा मजेत जाऊ द्या. त्या दोघांच्याही सुखासाठी प्रार्थना करून झी मराठीकडून देतो ही भेटवस्तू मिस करा.
आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.